कोल्हापूर येथील घटनेच्या निषेधार्थ सकल मुस्लिम समाजाच्या वतीने आज घनसावंगी शहर राजनी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आला होता। घनसावंगी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले होते। कोल्हापूर जिल्ह्यातील अतिक्रमणाच्या नावाखाली विशाळगडापासून 5 किलोमीटरच्या अंतरावर मुस्लिम वस्तीचे गाव गजापूर आहे। या वस्तीमध्ये काही हिंदुत्ववादी संघटनांनी मुस्लिम वस्तीमध्ये जाऊन जाळपोळ करून, गाड्या जाळून, लहान मुलांना, वयस्कर लोकांना, महिलांना मारहाण करून, घरातील सामानाची नासधूस करून तसेच मस्जिदमध्ये घुसून धिंगाणा केला। त्यामुळे संपूर्ण मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या। त्यामुळे आज मुस्लिम सकल समाजाच्या वतीने घनसावंगी शहर आणि रजनी शहर कडकडीत बंद करण्यात आला होता। घनसावंगी तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। सन्माननीय तहसीलदार मॅडमच्या माध्यमातून आणि महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशाळगडच्या पायथ्याशी त्या ठिकाणी गजापूरमध्ये जो त्या ठिकाणी दुर्दैवी प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे, त्याचा निषेध आम्ही सर्वात आधी या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने करतो। आणि आज आपण बघू शकतो की त्या गावामध्ये अत्यंत निंदनीय प्रकार त्या महाराष्ट्राला लाजवेल, पुरोगामी महाराष्ट्राला लाजवेल असा प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे। आज आमच्या मुस्लिम समाजावर त्या ठिकाणी खूप मोठा अन्याय त्या ठिकाणी झाला। आमच्या त्या ठिकाणी आपण बघू शकतो की आमच्या समाजाची त्या ठिकाणी घरं जाळली, मुलांना मारलं, असा भयानक प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी त्याचा निषेध केलेला आहे आणि सन्माननीय साहेबांना विनंती केली की जे कोणी त्या ठिकाणी दोषी असतील त्यांच्यावरती कठोर अशी कारवाई झाली पाहिजे। त्या ठिकाणी CBI मार्फत त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे आणि जो कोणी मोरखे असेल, जो कोणी त्याच्या पाठीशी असेल ते तुम्ही शोधला पाहिजे आणि त्याला त्या ठिकाणी तुम्ही गुन्हा दाखल केला पाहिजे। दुसरी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे की ज्या त्या ठिकाणी जो काही हानी झाली, आमच्या समाजाची जे काही घरं पडली, त्यांना त्या ठिकाणी तुम्ही नुकसान भरपाई दिली पाहिजे, त्यांचा पुनर्वसन त्या ठिकाणी तुम्ही केलं पाहिजे। तिसरी आमची अशी मागणी आहे की जे कुटुंब त्या ठिकाणी जखमी झाले, त्यांचं मानसिक हनन झालं, त्यांचं शारीरिक हनन झालं, त्यांना प्रति माणसाला तुम्ही 5 लाख रुपयाची मदत त्या ठिकाणी तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीमधून दिली पाहिजे, ही आमची या ठिकाणी मागणी आहे। त्यानंतर अल्पसंख्याकांवरती जे काही तुम्ही आज आमचे हल्ले होत आहेत, म्हणून आमच्यासाठी कठोर असे विशेष अधिवेशन तुम्ही घेऊन आमच्यासाठी कठोर असे कायदे करा, ही आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे। आणि दुसरी मागणी आमची अशी आहे की हे सर्व प्रकार होत असताना, हा सर्व नंगानाच होत असताना, हे सगळं जंगलराज चालत असताना तिथले पोलीस ही बघायची भूमिका घेत होते। मग तिथले PSI असतील, मग तिथले जिल्हा पोलीस अधीक्षक SP असेल, यांच्यावर कठोर अशी कारवाई झाली पाहिजे, यांना तात्काळ आपण निलंबित केलं पाहिजे, अशी आमची घनसावंगी तालुक्याच्या वतीनं सर्व मुस्लिम समाजाची मागणी आहे। गाव माझा न्यूज करिता नझीर कुरेशी, घनसावंगी, जालना।